माता रमाई जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलक शनिवारी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी फाडून विटंबना केली। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। तसेच शहर बंदची हाक दिल्यानंतर शहर देखील कडकडीत बंद होते। यावेळी महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंबेडकरी समाजाच्या या आंदोलनाला अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना तसेच व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा मिळाला। जोपर्यंत आरोपीचा शोध घेऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका सकल आंबेडकरी समाजाने घेतल्यानंतर तरुण कार्यकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर येथे रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले। तब्बल 2 तास आंदोलन सुरू असल्याने नगर मनमाड महामार्गावर 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी आपले आंदोलन मागे घेतले। या दरम्यान आलेल्या रुग्णवाहिकांना वाट करून देत आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला जागा दिली। तसेच भरूणात सकाळपासून उपाशी आंदोलन करणाऱ्या महिला व आंदोलनकर्त्यांसाठी समाजातील काही लोकांनी नाश्त्याची व्यवस्था केली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ महिला भगिनी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित झाले। तेथे श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तपासात कुठल्याही प्रकारची कमी राहणार नाही, शक्य तितक्या लवकर आरोपींचा शोध घेऊ त्यांना अटक करण्यात येईल व त्यामागचा मास्टरमाइंड शोधला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आणि धर्मगुरू भंतेजी यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। 2 दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर मंगळवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आंदोलन सुरू करणार असल्याचे भंतेजी यांनी सांगितले असून सकल आंबेडकरी समाज देखील आंदोलनात सामील होणार आहे। अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले। हे आंदोलन आतापर्यंत केलेलं आहे, परंतु आपल्या पोलीस मित्रांना देखील आपलं सहकार्य असावं या दृष्टिकोनातून मी एक निर्णय घेतलाय। सर, आपल्या पोलीस बंधूंनी सोमवारपर्यंत आपल्याला न्याय नाही दिला तर सर आम्ही मंगळवारी सकाळी 7:30ला मी स्वतः एक धर्मगुरू या नात्याने माझ्या रमाईचं, माझ्या आईचं, माझ्या बापाचं जे पोस्टर फाटलं त्याचा निषेधार्थ मी इथं उपोषणाला बसणार आहे आणि सर्वजण मला तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न करून आरोपीला पकडा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करा, एवढंच मला तुम्हाला सांगितलं। घटना घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं मगाशी कोण माता मौली नव्हत्या, परंतु बाकीचे बरेच जण आलेले होते। त्यांना हे गोष्ट सांगितलेली आहे, काय आपल्याला माहिती मिळालेली आहे आपण ती तपासतो। आपण हाच म्हणून चालणार नाही, आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टीनं काही मगाशी काही जणांनी मागणी केली की आधुनिक तंत्रज्ञान, आता त्यात काय काय मागणी केली ते मी या ठिकाणी सांगत नाही। त्याच्यामध्ये ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करून आपण तो कोण आरोपी असेल तो निष्पन्न करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे। केवळ एक मिळालेल्या माहितीच्याच आधारे केवळ तोच आहे किंवा दुसरं कोण म्हणतोय म्हणून तो सोडायचा असं नाही, जो खरा आहे तोच आपण पकडणार आहोत। असं कुठल्याही प्रकारचं तपासामध्ये काही कमतरता ठेवायची नाहीये, हे मगाशी झालेलं ठरलेलं आहे। त्याच दृष्टीनं आता ते जे काय डाटा घ्यायचा असेल काय त्याच्यासाठी लोक सुद्धा मी बोलवलेली आहेत, एवढ्या वेळात ते नगरवरून येत आहेत, त्यांना येतील, ते काम चालू होईल। ह्याच्याशिवाय आपल्यातले जे काही मगाशी आलेली काही मंडळी होती त्याच्याशिवाय काही इतर मंडळी असतील त्यांना सुद्धा हे सांगतो, PI मथुरी साहेब हे तुम्हाला बोलवून घेऊन तपासाची सुद्धा जे काही डिटेल्स आपण तपास करतोय हे फक्त सांगतील, फक्त आपल्याकडून ते बाहेर जाऊ नये एवढी अपेक्षा। आणि आपण हे जे काय असे प्रकार घडतात ह्या आपल्या गावामध्ये, हे प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला खराच चोर पकडायचा आहे, खरीच व्यक्ती पकडायची। चोर म्हणता येणार नाही, जो कोणी असं करणारा अपराधी आहे तोच पकडायचा आहे आणि त्याच दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत। आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे हा तपास सुद्धा दररोजच्या दररोज डीवायएसपी सुद्धा त्याचा आढावा घेतील, मी सुद्धा घेईन। आणि आता साहजिक आहे इथं प्रत्येक वेळी डीवायएसपी साहेब येऊन तपासाच्या बाबतीत नाहीत सांगू शकणार, परंतु मथुरे साहेब तुमच्यातले जे काही लोक आहेत त्यांना जर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी
त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलवून तपास काय पद्धतीनं सुरू आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी तपासलेल्या आहेत, त्यातून काय काय निष्पन्न होतंय हे एक तुमच्या ठराविक कमिटीत करतील, ते सगळ्याशी चर्चा करून आणि त्यांना देखील त्या बाबी समजावून सांगतील. त्यामुळं माझं आपणा सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण सकाळपासून आंदोलन करत आहात, तुमच्या भावना त्या आम्ही समजू शकतो, परंतु ह्या घटना अशा वारंवार टाळायच्या, वारंवार घडू नयेत, ह्या घटना टाळायच्या असतील तर आपण तपासासाठी वेळ द्या. मला सांगितलेलं आहे मथुरे साहेबांनी, त्यांनी वेळ कधीपर्यंत आपण त्यांना दिलेला आहे, तर त्या दृष्टीनं युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न करून आपण आरोपी समोर आणण्याचा प्रयत्न करू. ठीक.